वाल्मिक कराड आणि बीडमधील पोलीस अधिकाऱ्यांची कॉल रेकॉर्डिंग सोशल मीडियावरती व्हायरल झाले आणि या ऑडिओ क्लिपची न्यूज 18 लोकमत पुष्टी करत नाही। ही ऑडिओ क्लिप बनावट नोटा प्रकरणामध्ये आरोपी असलेल्या सनी आठवले या आरोपीने स्वतःच्या इंस्टाग्रामवरती पोस्ट केली आहे। एक मोठी बातमी, वाल्मिक कराड आणि बीडमधील पोलीस अधिकारी यांचे कॉल रेकॉर्डिंग सोशल मीडियावरती व्हायरल झालंय। मात्र या ऑडिओ क्लिपची न्यूज 18 लोकमत पुष्टी करत नाही। ही ऑडिओ क्लिप बनावट नोटा प्रकरणामध्ये आरोपी असलेल्या सनी आठवले या आरोपीने स्वतःच्या इंस्टाग्रामवरती पोस्ट केली आहे। काय म्हणता? अरे अण्णा, सनी बद्दल शिफारस करू नका दादा। शिफारस करत होते। अरे संदीप, ते म्हणजे योगेशचं जमत नाही म्हणून ते तिकडे गेलेलं आहे। ते आपलंच पोर घ्यायचे, त्याला काही गोष्टीची मदत केली नाही म्हणून नाराज झाला होता। नाही पण त्याला सतत तुमचा फोन आला म्हणजे सतत मदत केली। आता हे एसपी साहेबांनी त्याला चेक करायला सांगितलं। एसपी साहेबांना फोन करा तुम्ही। मी एसपी साहेबाला बोलतो, एसपी साहेबाला वाटलं तर माझा फोन आला म्हणून सांगतो, तुम्हाला काही बोललो नाही। ते आमदाराचं नाही दादा, तिथलं लोकलचं राजकारण म्हणून ते आमदाराकडे त्याच्याकडे गेलेला आहे, पण आमदारला गेलेला आहे तो। दादा त्याचं लोकलचं राजकारण आहे म्हणून तिकडे गेलाय। बरं, माझ्यावर विश्वास ठेवून त्याला बोलतो। ठीक आहे अण्णा, ठीक, काय हरकत नाही। ओके ओके। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय अण्णा, काय म्हणताय? काय नाही, त्या सनीला नका गुंतू आता संशयित, पण झाली त्याची चूक झाली, ते माफी मागायला जाऊ दे। अरे अण्णा, सनी बद्दल शिफारस करू नका दादा। शिफारस करत होते। अरे संदीप, ते म्हणजे योगेशचं जमत नाही म्हणून ते तिकडे गेलेलं आहे। ते आपलंच पोर घ्यायचे, त्याला काही गोष्टीची मदत केली नाही म्हणून नाराज झाला होता। नाही पण त्याला सतत तुमचा फोन आला म्हणजे सतत मदत केली। आता हे एसपी साहेबांनी त्याला चेक करायला सांगितलं। एसपी साहेबांना फोन करा तुम्ही। मी एसपी साहेबाला बोलतो, एसपी साहेबाला वाटलं तर माझा फोन आला म्हणून सांगतो, तुम्हाला काही बोललो नाही। ते आमदाराचं नाही दादा, तिथलं लोकलचं राजकारण म्हणून ते आमदाराकडे त्याच्याकडे गेलेला आहे, पण आमदारला गेलेला आहे तो। दादा त्याचं लोकलचं राजकारण आहे म्हणून तिकडे गेलाय। बरं, माझ्यावर विश्वास ठेवून त्याला बोलतो। ठीक आहे अण्णा, ठीक, काय हरकत नाही। ओके। तर हे आहे फोनवरचं संभाषण पोलीस अधिकारी आणि वाल्मिक कराडचं। हा ऑडिओ सध्या व्हायरल होतोय। वाल्मिक कराड आणि बीडमधील पोलीस अधिकाऱ्यांचं कॉल रेकॉर्डिंग सोशल मीडियावरती व्हायरल झालंय। या ऑडिओ क्लिपची न्यूज 18 लोकमत मात्र पुष्टी करत नाही। ही ऑडिओ क्लिप बनावट नोटा प्रकरणामध्ये आरोपी असलेल्या सनी आठवले या आरोपीनं स्वतःच्या इंस्टाग्रामवरती टाकलंय। वाल्मिक कराड आणि पोलिसांमधला हा संवाद असल्याची सोशल मीडियावरती चर्चा आहे। या ऑडिओ क्लिप संदर्भात माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव यांच्याकडनं। सुरेश, हा धक्कादायक क्लिप आहे ही, आणि या क्लिपमध्ये वाल्मिक कराड हे जे पोलीस अधिकारी आहेत बीड शहरचे, त्या पोलीस अधिकाऱ्याशी बोलतायत। विशेष म्हणजे सनी आठवले हा कोण आहे याच्या संदर्भातला देखील त्यामध्ये उल्लेख केला जातोय आणि त्याला या प्रकरणामधून वाचवा अशा पद्धतीने सांगितलं जात आहे। विशेष पोलीस अधीक्षकांना देखील मी बोलतो त्या संदर्भामध्ये, किंवा पोलीस अधीक्षकाला माझं नाव सांगा, ते तुम्हाला काहीही म्हणणार नाहीत, अशा पद्धतीने देखील तो संवाद आहे। मात्र या संवादासंदर्भात जे पोलीस अधिकारी आहेत शीतल कुमार बल्लाळ यांच्याशी विचारणा केली असता हा फेक असल्याचं देखील त्यांनी सांगितलेलं आहे। मात्र ज्या पद्धतीने हा व्हिडिओ समोर आल्यानंतर बीडच्या समाज माध्यमावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेला आहे। आणि या अगोदर देखील सुरेश धस असतील, इतर जे काही नेते आहेत, त्यांनी वाल्मिक कराड यांचे पोलीस प्रशासनाचे कशा पद्धतीने चालवायचं, इथलं पोलीस प्रशासन कोण चालवत होतं हे असे आरोप केले होते। आणि ही जी ऑडिओ क्लिप आले आहे, या ऑडिओ क्लिप मधून ज्या पद्धतीचा संवाद आहे, ज्यामध्ये पोलीस अधीक्षक यांना माझं नाव सांगा आणि ते तुम्हाला काही म्हणणार नाहीत, अशा पद्धतीने जे बोललं जात आहे, आणि जर कदाचित हे जर सत्य असेल, हे जर खरं असेल, तर हे अत्यंत धक्कादायक आहे। विशेष म्हणजे त्या ठिकाणी वाल्मिक कराड यांची सीआयडी कोठडी ही 22 दिवस बीड शहर पोलीस ठाण्यामध्ये होती, आणि त्याच पोलीस ठाण्यामध्ये हे शीतल कुमार बल्लाळ नावाचे जे अधिकारी आहेत हे ठाणे प्रमुख आहेत। आणि जर हा जर ऑडिओ जर खरा असेल, तर अशा पद्धतीने जर एखाद्या तपासी अधिकाऱ्यांच्या संदर्भात जर संशय व्यक्त केला जात असेल, तर हे अत्यंत धक्कादायक आहे। दुसरी गोष्ट म्हणजे तो सनी आठवले नावाचा जो काही आरोपी आहे, तो बीडमध्ये बनावट नोटांचं जे मोठं रॅकेट समोर आलं होतं, त्या रॅकेटमधला तो मुख्य आरोपी आहे, आणि त्यांनी ही आज पोस्ट व्हायरल केली। विशेष म्हणजे मला या सर्व संपूर्ण प्रकरणामध्ये गोवलं जाते आणि कशा पद्धतीने गोवलं जातंय हे सांगण्यासाठी त्या सनी आठवले नावाच्या आरोपीने ही पोस्ट इंस्टाग्रामवरती टाकलेली आहे। त्यामुळे नेमकं यात काय सत्य आहे हे पोलीस तपासात येईल। मात्र ही ऑडिओ क्लिप आल्यानंतर बरोबर आहे सुरेश, या माहितीसाठी धन्यवाद। मात्र पुन्हा एकदा आपण ही मोठी बातमी आपल्या प्रेक्षकांना सांगतोय। जी ऑडिओ क्लिप आपण थोड्या वेळापूर्वी ऐकली ती सध्या व्हायरल होतीये।
वाल्मिक कराड आणि बीडमधील पोलीस अधिकाऱ्यांचं हे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल होतोय. पुन्हा एकदा ऐकूयात. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. काय म्हणताय? काय रे त्या सनीला लखा गुतू आता संशयित पण झाली त्याची चूक झाली ते माफी मागायला जाऊ दे. अरे अण्णा सनी बद्दल शिफारस करू नका. दादा संदीप तुमचा भाऊ आहे शिफारस मी. करत होते. हा अरे संदीप ते म्हणजे योगेशचं जमत नाही म्हणून ते तिकडे गेलेला आहे. ते आपलंच पोर घ्यायचे त्याला काही गोष्टीची मी मदत केली नाही म्हणून नाराज झाला होता. नाही पण त्याला सतत तुमचा फोन आला म्हणजे सतत मदत केली. आता हे एसपी साहेबांनी आता- त्याला चेक करायला सांगितलं. एसपी साहेबांना फोन करा तुम्ही. मी एसपी साहेबाला बोलतो. एसपी साहेबाला वाटलं तर माझा फोन आला म्हणून सांगतो. ते तुम्हाला काही बोललो नाही. ते आमदाराचं नाही दादा तिथले लोकलचं राजकारण म्हणून ते आमदाराकडे त्याच्याकडे गेलेला आहे पण आमदारला गेलेला आहे तो. दादा आमदाराचं- त्याचं लोकलचं राजकारण आहे म्हणून तिकडे गेलाय. बरं माझ्यावर विश्वास ठेवून त्याला बोलतो. ठीक आहे अण्णा ठीक काय हरकत नाही. ओके ओके. ओके. ओम नमः.